फेब्रुवारीला मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर गॅस टँकर पलटी होऊन 32 तास वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे 1.2 लाख वाहन चालकांना त्रास सहन करावा लागला होता. त्यालाच बघून आता महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने 5.16 कोटी रुपयांचा टोल परतावा जाहीर केला आहे. 3 फेब्रुवारीला मुंबई पुणे एक्सप्रेसवर गॅस टँकर पलटी झाल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. तब्बल 32 तास वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत सुमारे 1.5 लाख वाहन चालक अडकले होते. अनेकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागली, तर काहींनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागला. आता या सर्व वाहन चालकांना दिलासा देणारा निर्णय घेण्यात आलाय. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकूण 5.16 कोटी रुपयांचा टोल परतावा जाहीर केलाय. हा रिफंड मुंबई पुणे एक्सप्रेसवर तसेच पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर त्या दिवशी वसूल करण्यात आलेल्या टोलसाठी लागू असेल. लवकरच संबंधित वाहन चालकांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.